काय रे कुणाल, काय झालं? ताई डोकं दुखत आहे. हे घे, एक कप चहा पी. किती छान पाऊस येऊन राहिला गं. भजी आणि चहा कर बरं. काय रे कुणाल, काय झालं? असा का बसलायस? ताई खूप थकल्यासारखं वाटत आहे. काय करू? हे घे, एक कप गरमागरम चहा पी. आता खूप भूक लागली गं. हे घ्या, एक कप चहा प्या. काय कुणाल, काय सुरू आहे? काय नाही ताई, गमत नाही आहे. चला गरमागरम चहा घेऊन येऊ. आता बिलकुल भूक नाही लागत आहे गं. अच्छा, हे घ्या, एक कप गरमागरम चहा प्या. मित्रांची बैठक असो किंवा संगीताची मैफिल असो किंवा दिवसाची सुरुवात असो, सगळ्यात पहिले आपण काय करतो तर तो आहे चहा. अनेक रुग्णांना जेव्हा प्रश्न विचारतो की तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होते, तर बऱ्याचशा लोकांचं, जवळपास 99% लोकांचं उत्तर हेच असतं की आम्ही सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिले चहा घेतो किंवा कॉफी घेतो. जसे मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलेच आहे की सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी पाणी पिऊ नये. याचे कारणही काय आहेत? जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर सकाळी उठल्यावर जसे पाणी पिऊ नये, तसेच चहा देखील पिऊ नये. कारण चहा देखील द्रव पदार्थ असल्यामुळे त्याचाही सारखाच परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो. किंबहुना चहाचे जास्त दुष्परिणाम आपल्याला शरीरावर बघायला मिळतात. कारण चहा हा कटू रसात्मक असतो आणि त्यामुळे शरीरामध्ये रुक्षता वाढायला सुरुवात होते. त्यामुळे वातप्रकोप होण्यास सुरुवात होते. चहा हा उष्ण गुणात्मक असतो, त्यामुळे शरीरात पित्त देखील वाढायला लागते. आणि चहामध्ये जेव्हा आपण दूध टाकतो, त्यामुळे त्याचा दूध आणि साखर म्हणजे मधुर रस टाकल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये कफदोष देखील वाढायला लागतो. म्हणून चहामुळे तीनही दोषांचा प्रकोप होतो. जेव्हा आपण उपाशीपोटी चहा पितो, तर जेव्हा आपण हे अनेक वर्षोनवर्ष करत जातो, त्यामुळे काय होतं की शरीरामध्ये अतिशय रुक्षता निर्माण होते. जो काही मल आपल्या आतड्यांमध्ये असतो तो पुढे सरकत नाही रुक्षतेमुळे, आणि त्यामुळे आपल्याला कालांतराने जास्त कॉन्स्टिपेशन व्हायला लागते आणि चहा घेतल्याशिवाय अनेक जणांना शौचासच येत नाही. दुसरा दुष्परिणाम चहाचा असा आहे की जी झोप आहे ती सुद्धा डिस्टर्ब होते. म्हणजे आपल्याला ज्या प्रकारे, ज्या क्वालिटीची झोप आपल्याला आवश्यक असते, आपल्या शरीराला आवश्यक असते, ती येणं बंद होऊन जाते. आणि त्यामुळे काय होतं की आपल्या शरीरामध्ये जे प्राकृतिकरित्या हिलिंग प्रोसेस असते ती पूर्णतः डिस्टर्ब होऊन जाते. आणि म्हणून अनिद्रेचे जे रुग्ण बघायला मिळतात, त्याचं प्रमुख कारण आहे की ते दिवसभरातून कदाचित खूप जास्त प्रमाणात चहा पीत असतात किंवा 2 वेळा देखील चहा पिल्याने देखील हा परिणाम कालांतराने आपल्याला बघायला मिळतो. रात्री झोप व्यवस्थित न झाल्यामुळे पुन्हा सकाळी उठून आपण चहा पितो. मग त्यामुळे पुन्हा आपल्याला तीस सायकल आपली चालू राहते आणि त्यामुळे अनेक विकार बघायला मिळतात. जसे की अग्निवांद्य होते, कॉन्स्टिपेशन होते, त्यानंतर आपल्याला भूक व्यवस्थित लागत नाही, अन्न जे पण खातो आहे ते व्यवस्थित पचतच नाही, किंवा आपल्याला सतत ब्लोटिंग होत राहते, त्यामुळे आपण अजून खातो आणि त्यामुळे आपल्याला वजन वाढ देखील होऊ शकते. यासोबत फिशर पाईल्स हे सुद्धा आजार बघायला मिळतात. अशा अनेक समस्या आपल्याला चहा नियमित स्वरूपात पिण्याने किंवा कॉफी नियमित स्वरूपात पिण्याने बघायला मिळतात. चहा नियमित पिल्यामुळे स्त्रियांच्या हार्मोन्सवर देखील परिणाम बघायला मिळतो. जसे PCOD आहे, PCOS आहे, हे आजार, त्याचसोबत रक्तप्रदान म्हणजे पाळीमध्ये खूप प्रमाणात रक्त जाणे, हे आजार देखील आपल्याला बघायला मिळतात. मग आता पाणी किंवा चहा पिऊच नाही का? तर जरूर प्यावा, पण सकाळी उठल्यावर काहीतरी खाल्ल्यानंतर तुम्ही पाणी प्या. काहीतरी खा म्हटल्यावर आपण चहासोबत ब्रेड, बिस्किट, खारी टोस्ट असे पदार्थांची निवड देखील करत असतो की आम्ही तर ब्रेडसोबत चहा घेतो आहे किंवा बिस्किट खाल्ल्यानंतरच आम्ही चहा पितो आहे. पण हे अतिशय हानिकारक आपल्यासाठी ठरू शकते. यामध्ये मैद्याचा वापर एकतर केलेला राहतो या पदार्थांमध्ये. शिवाय याची जी प्रोसेस आहे बनवण्याची, यामध्ये बेकिंग सोडा किंवा ईस्ट याचा देखील प्रयोग केला जातो. याशिवाय हे जर आपण जेव्हा चहासोबत खातो तेव्हा हे विरुद्ध अन्न होते आणि ज्यामुळे रक्ताचे विकार जसे पिंपल्स येणे, स्किन डिसीजेस हे बघायला मिळतात.
आणि हे जर वारंवार आपण करत राहिलो तर यामुळे देखील कॉन्स्टिपेशन, अग्निमांद्य आणि फिशर्स यासारखे विकार देखील बघायला मिळतात. म्हणून घरगुती काहीतरी पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा काही थोड्या प्रमाणात नाश्ता केल्यानंतर तुम्ही याचे सेवन करा. धन्यवाद.